अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्वशील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बाल बालिका यांना सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धा. कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आपण त्रिसरण पंचशीलनी सुरुवात करणार आहोत. त्रिसरण पंचशील घेण्यासाठी मी नलिनी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण पंचशील घ्यावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद नलिनी ताई. आजचे आपल्याला मार्गदर्शक म्हणून पुन्हा मिसाळकर सर लाभलेले आहेत. मिसाळकर सरांचा अल्पशा परिचय देते मी. पाली व बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि धम्मसाधकाच्या ग्रुपचे धम्मपद आणि जातक कथा याचे प्रवचन मालिकाचे प्रमुख मार्गदर्शक सर आहेत. आणि मिसाळकर सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सला कार्यरत होते. पालीमधून त्यांनी नेट केलेलं आहे आणि 7 वर्षापासून ते MA च्या विद्यार्थ्यांना जातक कथा शिकवतात. अख्ख नाग यख्ख त्यांचे उत्कृष्ट शैलीमध्ये शिकवतात सर. सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेपर सादर केलेले आहेत आणि सरांचे धम्मपद व जातक कथामध्ये विशेष आवड आहे. सर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ पालीला कार्यरत आहे. आणि आज आणखीन एक 25 मे 2024 ला आपण जातक वर्णना सुरू केली होती. आज उद्या आपल्या जातक वर्णनाला पाहता 1 वर्ष पण झालंय आणि या सर्व टीममुळे हे 1 वर्ष याच्यामध्ये आपण जातक वर्णना आपण ऐकायला मिळाल्या. पुन्हा मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सरांना विनंती करते की सरांनी मार्गदर्शन करावे. मिसाळकर सर. धन्यवाद अलका मॅडम. धम्मसाधकाच्या ग्रुपचे पुन्हा एकदा आभार. उपस्थित आहात त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो. तुम्ही इथे जॉईन झाले आणि आज जी अट्टकथा आहे ते अशी लखन जातक वर्णना ही एकदम साधी कथा आहे. म्हणजे आपल्याला अशा अनेक कथा मिळणार आहे की त्याचा खूप छोटे छोटे म्हणजे त्यात गोष्टी असतात किंवा प्रसंग असतात आणि त्यातून आपल्याला जो बोध घ्यायचा आहे म्हणजे जातक कथा आहे तर त्याचं बुद्धांनी सांगितले म्हणजेच त्याच्यावर काहीतरी काय म्हणू आपण प्रत्यक्ष काही मेसेज येतो किंवा अप्रत्यक्ष तुम्हाला त्यातून हे अर्थ काढावा लागतो. तर अशीच ही आजची अट्टकथा आहे. अशी म्हणजे तलवार आणि लखन म्हणजे लक्षण आणि तलवारीच्या लक्षणा संदर्भातली ही कथा आहे. हा जो प्रसंग आहे गमतीशीर पण आहे आणि याच्यात आपल्याला जेव्हा आपण जातकाचा अभ्यास करतो तर त्यात धम्माचा तर अभ्यास करतो आपण,
पण त्याच्यासोबत ज्या सामाजिक, राजकीय किंवा कौटुंबिक ज्या प्रसंग असतात किंवा संबंध असतात किंवा संस्कृती संदर्भात जे मुद्दे असतात ते पण आपण बघत असतो. जातक म्हणजे नुसतं पुनर्जन्माच्या कथा एवढ्या पुरतं बघून किंवा मुलांसाठी नीतिकथा आहेत एवढ्या पुरतं मर्यादित ते नाही आहे. खूप मोठं क्षेत्र आहे. त्यामुळेच ते लेण्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी त्या कोरून ठेवलेल्या आहे. याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा पण झालेली आहे. तर ही जी अट्टकथा आहे या अट्टकथेमध्ये आपल्याला दिसतंय की एक म्हणजे अनेक जे लोहार असतात ते आपल्याला माहिती आहे की ते रथाची चाकं बनवणं किंवा शस्त्र बनवणं, भाले बनवणं, तलवारी बनवणं असे अनेक कामं आपल्याला त्यावेळेस हे जे लोहार ही कम्युनिटी म्हणून व्यवसाय म्हणून म्हणतो मी व्यवसाय मॅन्युफॅक्चरर. तर हा जो ही कम्युनिटी जी होती ती बनवायची. मात्र त्या तलवारीच्या अनेक वेळा आपल्याला वैशिष्ट्य दिसतात. तलवारीचा वेगवेगळ्या तऱ्हेनं उपयोग कसा व्हायचा तो दिसतो. आणि राजाला हे शस्त्र जेव्हा विकले जायचे तर त्यासाठी जे एक्सपर्ट लोक असायचे कोणते शस्त्र घ्यायचे कोणते नाही कोणते त्या क्वालिटीचे आहेत हे बघण्यासाठी काही एक्सपर्ट लोकांची टीम पण असायची आपल्याला असं दिसून येत आहे. आणि या कथेत एक ब्राह्मण आहे तो आहे ना तलवार अशी बघून आणि ते अशी वास घ्यायचा त्याचा गंध कसा येतो ते करून ही तलवार सुलक्षणीय आहे ही दुर्लक्षणीय आहे ही घ्यायला पाहिजे ही नाही घ्यायला पाहिजे असं तो पुरोहित किंवा तो ब्राह्मण राजाला सांगायचा. आणि राजा त्या ब्राह्मणाचा ऐकायचा. ज्या लोहाराच्या तलवारी ज्या आहेत त्या कोणत्या चांगल्या आहे कोणत्या नाही हे ब्राह्मणाच्या मतावर ठरायचं म्हणजे त्या क्वालिटीवर नाही याच्या ओपिनियनवर ते ठरायचं. आणि तो ब्राह्मण जो होता तो भ्रष्टाचारी होता करप्ट होता तो ब्राह्मण. आणि त्यामुळे ना जो पैसे देईल त्याला त्याच्या तो तलवारी अप्रूव्ह करायच्या ही मांगलिक आहे किंवा मंगल आहे ही सुलक्षणीय आहे नाही ही तलवार घेऊ नका ही युद्धात घात करेल अपवित्र आहे अमंगल आहे असं तो सांगायचा. त्यामुळे ज्यांना ज्यांना असे ज्याच्याकडून पैसे मिळायचे त्याचे तो रिकमेंड करायचा नाही तर मग उद्देशित करायचा. आणि ही म्हणजे ते जे काम मॅन्युफॅक्चरर जे होते म्हणजे जे लोहार त्यांच्या लक्षात आलं की एवढं चांगलं आपण तलवार बनवून सुद्धा हा फक्त पैशासाठी हा आपल्याला नकार देतो. त्यामुळे एक लोहार आहे ना तो एक आयडिया करतो की तो काय करतो त्या तलवारीला आहे ना मिरची पूडचा हे लावतो तिखट मिरची पुडाचा लेप लावतो आणि राजाकडे तो विकायला जातो ती तलवार. राजा त्या ब्राह्मणाला म्हणतो की ही तलवार घेण्यासाठी योग्य आहे का. तर तो नाटक करत असतो ना तो ब्राह्मण नेहमी तो तलवार काढतो मॅन मधून आणि त्याचा वास घेतो त्या तलवारीचा. पण त्या तलवारीचा वासाला मिरची पूड असल्यामुळे काय झालं की त्याच्या हातातली तलवार आहे ना त्या शिंक आली त्याला त्या ब्राह्मणाला त्या मिरची पूडमुळं. आणि त्या गडबडीत त्याचं नाकच कापल्या गेलं त्या ब्राह्मणाचं. आणि खूप म्हणजे त्या लोहाराला जो धडा शिकवायचा होता त्या ब्राह्मणाला तो शिकवला. मग पुढे कसं तरी ते नाक त्यांनी लाखेनं म्हणा किंवा त्यावेळेची जी काही प्रथा असते ते कापलेला नाक त्याने असं चिटकवलं त्याने आणि मग नंतर तो राहत होता. ही गोष्ट जेव्हा चर्चा होत गेली गावात चर्चा झाली या ब्राह्मणाचं नाक कापलं कारण तो भ्रष्टाचारी होता आणि तो लोकांना फसवायचा त्याला चांगला अद्दल घडवली असं चर्चा ही जेव्हा भिक्खू संघापर्यंत गेली नंतर ती बुद्धापर्यंत गेली. आणि बुद्धाने मग सांगितलं की ही आताचीच गोष्ट नाही आहे ही आधी सुद्धा असं झालेलं आहे या व्यक्तीच्या आधी सुद्धा याचं नाक असं कटलेलं आहे. तर ही जी कथा आहे ही बुद्धकालीन घटना आहे. जे ब्राह्मणाचं नाक कापल्या गेलं ती बुद्धकालीन घटना आहे. आणि बुद्धाने मग ती अतीत कथा सांगितली आणि प्रसंग सेम आहे पचुपन्न म्हणजे वर्तमान कथेत जो प्रसंग आहे तोच अतीत कथेत आहे. आणि
तो अतीत कथेमध्ये पण त्याचं नाक कापल्या गेलं होतं त्या ब्राह्मणाचं, पण तो राजा दरबारी तो काम करायचा नव्हता. तर पुढे ती कथा थोडीशी टर्न घेते, म्हणजे ही ब्राह्मणाला जी काही अद्दल घडवली त्या संदर्भात असं. आणि पुढे काय होत आहे की हा म्हणजे अतीत कथामधला जो राजा असतो, राजाला एक मुलगी असते आणि त्याला एक भाचा पण असतो, बहिणीचा मुलगा असतो भाचा. आणि तो भाचा जो आहे आणि ती त्याची मुलगी लहानपणापासून सोबत वाढलेले असतात आणि पुढे त्यांचं जसे तरुण होत जातात तर त्यांचं प्रेम वाढत आहे. तर राजाला काय वाटतंय की पहिले तर त्याच्या डोक्यात विचार येतो की माझ्या भाच्यालाच माझी मुलगी द्यावी आणि त्याला राजा बनवावं, असा एक विचार त्या राजाच्या डोक्यात येतो. पण पुढे काय आहे ना, तो दुसरा पण विचार त्याच्या डोक्यात येतो की मी माझ्याच घरी लग्न केलं आहे ना, म्हणजे बहिणीच्याच मुलीशी लग्न केलं तर मला अनेक नातेवाईक मिळणार नाही किंवा अनेक लोकांशी माझा संबंध येणार नाही. पण लग्न मी दुसऱ्याच्या घरी दिलं, दुसऱ्या राज्यात दिलं तर माझे अनेक नातेवाईक, अनेक ओळखीचे लोक होतील, त्यामुळे माझं राज्य अधिक चांगलं राहील असा तो विचार करतो. आणि मग तो पुरोहिताला विचारतो की काय करू. तर पुरोहित म्हणतो नाही बरोबर आहे, तुम्ही तुमच्या भाच्याला नका देऊ मुलगी असं. आता मग जेव्हा राजाचा विचार बदलतो भाच्याला मुलगी देण्याचा, त्यावेळेस तो काय करतो, तो भाच्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवतो आणि या मुलीला आपल्याकडे ठेवतो आणि दोघांना भेटू देत नाही. आणि ते जसजसे तरुण होतात त्यांचं आकर्षण वाढत जात आहे आणि त्यांचं तर प्रेम वाढलेलंच असतंय. आणि ताटातूट झाल्यामुळे ते खूप प्रयत्न करतात एकमेकांना भेटायचे, पण त्यांना संधी मिळत नाही तशी, कारण सगळे पहारे वगैरे असतात त्याच्यावर. तर तो जो भाचा आहे तो काय करतो, एक आयडिया करतो. ती एक महाइख्खीनिका असा शब्द आहे. महाइख्खीनिका म्हणजे, इख्खीनिका म्हणजे जे आपण काय म्हणू, भगत कसे असते ना त्या टाईपचं, म्हणजे जादूटोणा करणारे किंवा भूत प्रेत उतरवणारे, असे कोणी कर्मी वगैरे काही केलं की त्याच्यावर उतार म्हणून ती त्यातली तज्ज्ञ असायची आणि तिची मदत घ्यायचा तो भाचा ठरवतो. आणि ती जी महाइख्खीनिका, महा म्हणजे आता मोठी आहे, म्हणजे त्यावेळेसची ती खूप प्रसिद्ध असावी, ती राज दरबारी असते, राजाच्या संपर्कात असते. तर तो भाचा तिला थोडेसे पैसे देतो आणि सांगतो की माझं या राजाच्या मुलीवर प्रेम आहे पण आम्हाला भेटू देत नाही, तर तू असं काहीतरी कर की आमचं दोघांचं भेट होईल. तर ती महाइख्खीनिका म्हणते की काही हरकत नाही, मी करते. आणि ती असं काही प्लॅन करते की शेवटी ती राजाची मुलगी आणि हा जो भाचा आहे या दोघांचं मिलन होत आहे. आणि शेवटी मग राजा म्हणतो की ठीक आहे, माझी तर इच्छा होतीच भाच्याला देण्याची, पण मग एक वेगळा विचार केला होता की दुसऱ्या राज्याला दिलं तर जास्त नातेवाईक किंवा माझा परिवार वाढेल म्हणून, आणि म्हणून मी टाळलं होतं. पण काही हरकत नाही, मी माझ्या भाच्यालाच हे देतो. आणि मग पुढे तो भाचा राजा बनतो आणि पुढे एक गमतीशीर प्रसंग होतो. आणि तो जो प्रसंग आहे गमतीशीर गमतीशीर म्हणजे एक दोन वाक्यातच तो संपेल तो प्रसंग. पण त्यानुसार जी गाथा आलेली आहे, काय आलेली आहे गाथा, तथेव तथेव एकस्य कल्याणं तथेव एकस्य पापकं तस्मा सब्बं न कल्याणं सब्बं वापी न पापकंती. तर ही जी गाथा आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच आपण ती आजच्या कार्यक्रमात सिलेक्ट केलेली आहे. कथा हा जो आहे, म्हणजे पहिल्या तलवारीने त्याचं नाक कापल्या गेलं, तो बदमाश होता, भ्रष्टाचारी होता, तो एक भाग झाला वर्तमान कथामध्ये. अतीत कथामध्ये खूप गमतीशीर प्रकार कसे झालेले आहेत ते पण आपल्याला दिसतंय. आणि शेवटी जो महत्वाचा संदेश दिला जातो की बुद्ध कसे अंधश्रद्धा विरोधी होते, आणि तो संदेश आपण घेऊन आजची कथा संपवणार आहोत. तर ही कथा आपण आधी पीपीटी मार्फत समजून घेऊ आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू. कथा खूप छोटीशी आहे, त्यामुळे लेक्चर पण लवकरच संपेल असा माझा अंदाज आहे. बघू. तर अशी लखन जातक वंदना, मी सांगितल्याप्रमाणे अशी लखन, अशी म्हणजे तलवार, लखन म्हणजे लक्षण. एखादी तलवार म्हणजे शुभ आहे अशुभ आहे त्या संदर्भातलं हे जातक आहे, वर्णन आहे, या जातकाचं वर्णन आहे. तर आपण सुरू करतो. तर तथव एकस्य कल्याणंती
ही जो पहिलं टायटल असतं ना त्या कथेचं, याच्यावरून आपल्याला कथा कळायला पाहिजे. तर हे टायटल लक्षात राहण्यासारखं आहे. जसं एकाला कल्याणकारी आहे, जसं एखाद्याला शुभ आहे, असं त्याचा अर्थ होतो. तथव एकस्य कल्याण आहे ना, एखाद्यासाठी ते कल्याणकारक असं. तर हे जर एवढं तुम्हाला समजलं तर तुम्हाला एकदम कथा कायमची लक्षात राहील. एवढं म्हणजे त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. इदं सत्था जेतवने विहरंतो, है ना, शास्त्रा जेतवन मध्ये विहार करत असताना कोसल रयो, कोसल राजा असी लखन पाठकम ब्राह्मणन आरंभ कथेसी. तर जेव्हा शास्त्रा जेतवन मध्ये राहत होता तेव्हा कोसलचा जो राजा जो होता, म्हणजे प्रसिंधी राजा, प्रसेनजित राजा, त्याचा एक ब्राह्मण जो होता तो असी लखन पाठक, म्हणजे तलवारीच्या लक्षणाचा तो तज्ञ किंवा अभ्यासक होता. त्या ब्राह्मणाच्या संदर्भात ही कथा आहे, असं त्याचा अर्थ आहे. पुढे सो किरम म्हणजे तो ब्राह्मण, कम्मारेही रयो असीन आहट काले असिंग उपसंकमित्वा असी लखनन उदाहरती. सो एसंग हत्ततो लाभन लभती तेसंग असी लखन संपन्नो मंगल संयुक्तोती वदती. येस हत्ततो लाभन न लभती तेसंग असी अवलखनोती गरहती. तर सो किर कम्मारेही, कम्मारेही म्हणजे ना कम्मारा जे आहे ना, म्हणजे लोहार काम करणारे जे आहे की नाही, त्यांना कम्मार, कम्मारपुत, कम्मारको असे शब्द आलेले आहेत. सो केरा कम्मारे हे रयो असीन आहट काले असीन उपसिंगित्वा, सिंगित्वा शब्द आलेला, म्हणजे तो सुंगायचा असं म्हणतात आहे ना, नाकाने त्याचा वास घ्यायचा, त्याला तो शब्द आलेला आहे. म्हणजे बरेच शब्द आपण बघतो ना पालीमधले, मराठीशी किती मिळते जुळते आहे. पण आपण किती भाग्यशाली आहे की मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे ती पालीच्या किती जवळची आहे. आणि म्हणजे पाली मधूनच मराठी भाषेची कशी उत्पत्ती झाली हे आपण अनेक शब्द आपण याच्यातले बघतो, तर ते मराठीत मिळते जुळते आहे. तर असीन म्हणजे तो म्यानामधून तलवार काढायचा ना, असीन आहट काढे, जेव्हा तो तलवार म्यानामधून काढायचा आणि असिंग उपसिंगित्वा, त्या तलवारीचा तो वास घ्यायचा. अशी लक्षणं उदाहरते, आणि त्या तलवारीचे तो लक्षण सांगायचा. सो एसन हत्त तो लाभन लभती, तर तो सो म्हणजे तो ब्राह्मण जो वास घ्यायचा तलवारीचा, शुभ अशुभ सांगायचा. सो एसन हत्त तो लाभन लभती, जेव्हा त्याला त्या व्यक्तीकडून म्हणजे त्या कम्मारा जो आहे त्या लोहाराकडून जेव्हा त्याला लाभ व्हायचा, लाभन लभती तेसंग अशी लखन संपन्न मंगल संयवतो ती वदती. तर त्याला जेव्हा लाभ व्हायचा म्हणजे भ्रष्टाचारच आहे तो. कुणी त्याला पैसे देऊन सांगितलं की हे पैसे घे, माझी तलवार अप्रूव्ह करून टाक, तर तो नाटक करायचा, तलवार काढायचा तो आणि त्याचा वास घ्यायचा, आणि ज्याच्याकडून पैसे मिळायचा त्याला त्याची तलवार कशी असायची, लखन संपन्नो मंगल संयुक्तो, मंगलयुक्त आहे, लक्षणयुक्त आहे असं तो सांगायचा. येसन हत्त तो लाभन न लभती, ज्याच्या हातून त्याला लाभ होत नव्हता, वरून पैसे मिळत नव्हते, ते संग असी अवलखनो ती गरहती, तेव्हा तो ही तलवार शुभ नाही आहे, अशुभ आहे, आणि राजाची तलवार आहे ना, युद्धात ती पराजय पण करू शकते. म्हणून राजा जास्त सेन्सिटिव्ह असायचा, सिरियस असायचा, आणि त्याचाच फायदा हे जे ब्राह्मण आहे या कथेतला तो घ्यायचा असं आपल्याला दिसून येत. आणि भ्रष्टाचार हा किती म्हणजे डीप रुटेड आहे ते आपल्याला दिसतंय आजच्या क्षणी पण. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर असतात तर त्यांना त्यांचे टेंडर अप्रूव्ह करायचे असतात किंवा त्यांची फाईल मूव्ह करायची असते, तर ते जे भ्रष्टाचार करतात त्या व्यक्तीला ते जे काही आमिष देतात त्यामुळे त्यांचे कामं होतात. तर ही प्रथा आज तर जास्तच फोफावलेली आहे, पण ही पूर्वी सुद्धा होती, कारण ती एक मानसिक अवस्था आहे. ठीक आहे, धनाची हाव जी आहे आणि स्वार्थ, धन किंवा भौतिक जीवनात गुरफटून राहणं, जास्त तृष्णा असणं, याच्या मागे हे जे कारण आहेत भ्रष्टाचाराचे, हे आपल्याला पारंपरिक असल्यामुळे ते प्रत्येक काळामध्ये आपल्याला ते दिसून येते.
ते बुद्धाने खूप व्यवस्थितरित्या त्याच्यावर अनेक धम्मपदामधून, सुत्तामधून, गाथामधून समजून सांगितलेलं आहे. अथेको कमारो असिंकत्वा कोसीय सुखुम मरीच चुंदन पक्के पित्वा रयो असिन आहारी. तेव्हा अथ एक कमारो म्हणजे हे प्रकरण माहीत झाल्यामुळे हा अप्रूव्ह करतो, अप्रूव्ह करतो. तर हे लोकांना माहीत झाल्यावर एका लोहाराने काय केलं, असिंकत्वा म्हणजे त्याने तलवार बनवली, कोसियम सुखुमम मरीच चुन्नम पक्की पित्वा रयोम असी आहारे. तर त्यानं काय केलं, तलवारीला जी मिरची पूड आहे किंवा जे काही ज्याने शिंकेल सेन्सिटाईज होईल असं त्याने ते चूर्ण त्याने तलवारीला लावलं आणि तलवार मॅन मध्ये ठेवली आणि राजाला ती दिली. राजा ब्राह्मण पक्को सापेत्वा. तेव्हा राजाने ब्राह्मणाला बोलवून अशी विमंसा ती आहा, या तलवारीचे तू परीक्षण कर. त्याला विमंस असा शब्द आलेला आहे, असं म्हटलं. ब्राह्मणस असिंग आकडीत्वा उपसिंगत तसं मरीचुन्नानी नासंग पविसित्वा. मग ब्राह्मणानं काय केलं, ते तलवार त्याने बाहेर काढून उपसिंगत तंस मरीच चुन्नानी नासंग पविसित्वा. तो त्याने जी मिरची पूड तलवारीला लावली होती ती त्याच्या नाकात गेल्यामुळे नासंग पविसित्वा म्हणजे नाकात प्रवेश केला त्या चूर्णाने. तर खिपितो कामतंग उपादेसु. खिपित हा जो शब्द आहे खिपित, त्याला शिंक येणं जो आहे ना त्याला खिपित शब्द आलेला आहे. तर त्याला काय झालं की त्याच्या नाकामध्ये ते चूर्ण गेल्यामुळे त्याला शिंक उत्पन्न झाली असं त्याने सांगितलं. तसं खिपंतस. तर त्याने काय तेव्हा त्याला जेव्हा शिंक आली आहे ना, तसं खिपत नस. त्या शिंकेमुळे नासिका असी धाराय पटी होता द्विधा छिज्जी. त्या गडबडीत त्याचं काय झालं, त्या तलवारीने त्याचं नाकच कापलं गेलं. द्विधा छिज्जी म्हणजे नाकाचे 2 तुकडे झाले असं त्याने वर्णन केलेलं आहे. तसेव नासिकाय छिन्न भावो भिक्खू संगे पाकट जातो. तर हे प्रकरण जे आहे म्हणजे चर्चा झाली ना, त्याचं नाक कापल्या गेलं तलवारीचा वास घेता घेता. तर हे प्रकरण कुठपर्यंत गेलं, हे प्रकरण गेलं भिक्खू संघापर्यंत चर्चा करत करत. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. अथ एक दिवस, ही चर्चा चालू असताना अथ एक दिवस धम्मसभाय भिक्खूं कथम समुत्थापेषु आऊसो रयो किरण असी लखन पाठको असी उपसिंगतो नासिकं छिंदापेसी. तर त्यांचे धम्मसभेमध्ये भिक्खूंची चर्चा चालू होती की असं असं झालेलं आहे. मग सत्ता आगंतवा, तेव्हा शास्त्राने तिथे आगमन केलं त्या धम्मसभेमध्ये आणि विचारलं, काय अनु अर्थ भिक्खवे, काय भिक्खूंनो इतरही कथाय सन्निसिन्नाती पुच्छित्वा. म्हणजे तुमच्या काय चर्चा चालू आहे असे विचारून इमाय नामाती उत्ते. तेव्हा त्यांनी सांगितलं की अशीशी आमची चर्चा चालू आहे. तेव्हा बुद्ध म्हणाले, न भिक्खवे इदानेव सो ब्राह्मणो असी उपसिंगतो नासिका छेदं पत्तो पुप्पेपी पत्तो येवाती वत्वा अतितं आहारी. तेव्हा बुद्धाने म्हटलं, याने आत्ताच आपलं नाक कापलेलं नाही तलवारीनं वास घेतल्यामुळे है ना. इदाने वसो ब्राह्मणो असी उपसिंगतो नासिका छेदन पत्तो. याने तलवारीनं आत्ताच आपलं नाक कापलेलं नाहीये, तर पूर्वी सुद्धा याचं नाक त्याचं तुटून पडलेलं आहे. आणि त्या संदर्भात अतितं आहार त्यांनी अतीत कथा सांगितली. काय अतीत कथा आहे आता आपण जाऊ तिकडे. नेक्स्ट अतीत कथा ऐकू आपण. अतिते वाराणसी आहे ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो तस असे लखन पाठको ब्राह्मणो अहोसीती सब्बं पचुपन्न वत्थु सदिसं एव. खूप सुंदर शब्द आहे. म्हणजे पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा करत असताना असे लखन पाठको ब्राह्मणो, असे लक्षणाचा जो तज्ञ ब्राह्मण होता ते सब्बं, ती सर्व आधी आपण आता वर्तमान कथा वाचली ना तेच आहे. तर त्यांनी काय
पचुपन्न वत्थू म्हणजे आता वर्तमान कथा आहे ना, पचुपन्न कथा जी आहे सदिस एव त्यासारखीच ही कथा आहे. कसली अतीत कथा. ठीक आहे, म्हणजे तसंच झालं. मग एकाने मिरची पूड लावली आणि त्याचं नाक कापल्या गेलं अतीत कथेमध्ये सुद्धा. तर तसं हे प्रकरण तसंच आहे, म्हणून त्यांनी एका शब्दातच सांगितलेलं आहे की पचुपन्न वत्थू सदिसम एव राजा पण तस वेज्य दत्वा नासिका कोटी फासुकंकारा पेत्वा लाखाय पटिनासिकं कारयत्वा पुनंतम उपठाकं एव आकाशी. तर त्या अतीत कथेमध्ये त्या ब्राह्मणाचं जे नाक कापलं होतं तर त्याला पुन्हा त्याचं व्यवस्थित सर्जरी करून म्हणा किंवा जे काही त्यावेळेची जी प्रथा होती, लाखाय लाख शब्द वापरलेला आहे त्याचे. ठीक आहे, वॅक्स. ठीक आहे, वॅक्सने ते पटिनासिकं कारयत्वा त्यांनी पुन्हा ते तुटलेलं नाक आहे ना ते जोडलं लाखेने आणि कार्यत्वा पुनंतम उपठाकम एव आकाशी. तर म्हणजे त्याला पुन्हा तेच काम दिलं राजाने, त्याला पुन्हा नाक जोडल्यावर त्याला ते तलवार सोडण्याचंच काम दिलं असं या पहिल्या भागात आलेलं आहे. आता मी तुम्हाला त्या राजाची जी कथा सांगितली ना, मुलीची आणि भाच्याची, ती आता सुरू होते. वाराणसी रहियो पण पुत्तो नथी. खूप सुंदर भाषा आहे, खूप सुंदर शब्द आहे आणि तुम्ही नुसते वाचले तरी तुम्हाला लक्षात येईल. वाराणसी रहियो म्हणजे वाराणसीचा राजाला पण पुत्तो नथी, त्याला पुत्र नव्हता. ठीक आहे, एका धीताच एव भागनियोच आहेसू. ठीक आहे, त्याला एक धीता म्हणजे मुलगी होती, एव भागनियच आहेसू. तर त्याला स्वतःचा पुत्र नव्हता पण बहिणीचा पुत्र होता, असं म्हणजेच भाचा होता, असं त्यांनी एका वाक्यात खूप छान सांगितलं. सो उभोपी, सो म्हणजे उभोपी ते अत्तनो संतिक एवं वड्डापेसी. तर सो म्हणजे इथे राजा आहे. म्हणजे इथे पहिलं वाक्य कसं आहे, राजाला मुलगा नव्हता मात्र बहिणीचा मुलगा होता आणि एक स्वतःची एक मुलगी होती. आणि त्या राजाने उभोपी म्हणजे भाचा आणि मुलगी या दोघांना ते अत्तनो संतिक एव वड्डापेसी, त्यांनी आपल्या त्या भाच्याचा आणि मुलीचा स्वतःजवळ ठेवून त्यांचं पालन पोषण केलं. ते एकतो वड्डंता, तर ते एकत्र येऊन म्हणजे भाचा आणि ती मुलगी एकत्र एकत्रच त्यांचं पालन पोषण झालं ना, एकत्रच लहानचे मोठे झाले. अय्यंग मय्यंग एकमेका सोबत पटीबद्ध चित्ता हेसू. तर त्यांचं एकमेकाबद्दल आकर्षण झालं, एकमेकांना ते आवडायला लागले. नेक्स्ट. राजापि अमच्छे पक्को सापेत्वा मह्यं भागिनीयापि इमस्स राज्यसं सामिको धितरं एतस्स देव दत्वा अभिषेक कम्मस्स करोमीति वात्वा. तर त्यांनी आपला अमात्य आहे त्यांना सांगितलं की माझा जो भाचा आहे, मह्यं भागिनीयोपी आहे ना, माझा जो भाचा आहे, बहिणीचा जो मुलगा आहे, इमस्सं राज्यस्स सामिको भितरंग एतस्सव तत्वा. तर मी या माझ्या भाच्याला माझी मुलगी देऊन या राजाचा मी म्हणजे माझ्या भाच्याला राजा बनवून त्याचा अभिषेक करील असं त्याने म्हटलं राजाने. कोणाला? अमात्याला म्हटलं. पण पुन्हा त्याच्या डोक्यात दुसरा विचार आला. त्याच वेळेस काय म्हटलं तो? पुनः चिंतेसी. त्याने पुन्हा विचार केला, दुसरा विचार. बाह्य भागिनेयो सपथापि ज्ञातको एव एतस अय्यंग राज दितरंग नेत्वा अभिषेकं कत्वा दितरंग अय्यासंग रयो दसामी. तर तो सुरुवातीला काय विचार करतात, ही तर माझीच बहीण आहे, माझेच नातेवाईक आहे. तर सपथापि ज्ञातको एव, हे सगळे माझेच नातेवाईक आहे. तर माझा जो परिवार जो आहे तो वाढणार नाही, त्या अर्थानं तो विचार केला. एवं ज्ञातका बहु भविष्यति द्विनंपी राज्यानं मया एवं सामिका भविष्यामाती. तर त्यांना म्हटलं की मी दुसऱ्या राजाला मी माझं मुलगी देईन, त्यामुळं का ज्ञातका बहु भविष्यन्ति, तर मला अनेक नातेवाईक, मोठा परिवार मला मिळेल.
द्विनंपी राज्यानं मय एवं म्हणजे 2 राज्य आपल्या संबंधात राहतील, स्वतःचं राज्य आणि मुलीला जे दिलं ते राज्य, तर दोन्ही राज्य एकत्र राहतील आणि चांगले संबंध राहतील. आपला जो टेरिटरी आहे ती वाढेल, त्या अर्थाने त्यांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा जो एक वाक्य इथं दिसलेला आहे ना, की तो का विचार करतो असे, तर अनेक आपल्याला इतिहासात असे दाखले दिसतात. आपण म्हणजे पाली साहित्याचा जो अभ्यास करतो की राजे जे अनेक राण्या करायचे, तर त्याच्या मागे हा पण उद्देश होता की अनेक राजाशी, अनेक परिवाराशी आपण जोडल्या जाऊ, आपला एक क्लोज परिवार राहील, भरोशाचा परिवार राहील, राज्य आपलं सुदृढ राहील, किंवा आपले जवळचे लोक, आपलेच मुलं आपलं राज्य सांभाळतील, असे ते लोक विचार करायचे. त्यामुळे एकापेक्षा अनेक राण्या करायचे. असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात. आपल्याला माहित आहे की पसंदी राजाचं जो सगळं व्यवस्थित होतं, तरी त्यांना शाक्याची मुलगी करायची होती. आणि का, तर बुद्धाशी जवळीक साधायची होती. बुद्धाला ते खूप मानायचे. बुद्ध आणि ते एकाच वयाचे होते, पसंदी राजा आणि बुद्ध. त्याच्या आधी आपण विडुंब वक्तू जी आहे, आपण धम्मपदामधली खूप मोठी जी कथा आहे ती आपण ऐकलेली आहे, श्रवण केलेली आहे, त्याच्यावर चर्चा झालेली आहे की पसंदी राजांना फक्त जी राणी बनवली, ती शाक्य कुळातली बनवली, फक्त बुद्धांशी जवळीक, आपुलकी म्हणून त्यांनी केलेली आहे. पण पुढे त्यात आपल्याला ते पण दिसतं की शाक्य खूप उग्र स्वभावाचे होते, खूप अहंकारी होते. त्यांनी शाक्यापासून एक दासीला जी मुलगी उत्पन्न झाली होती ती दिली. पुढे मग ते प्रसिद्ध राजाला खूप वाईट वाटलं, त्यांनी बुद्धाकडे तक्रार केली. बुद्धाने त्याला खूप समजावून सांगितलं. पुढे त्यांचा जो मुलगा उत्पन्न झाला होता प्रसिद्ध राजाला, त्या दासीपुत्रीपासून, तो विडुडब्ब म्हणा किंवा विडुब्ब म्हणा. आणि पुढे जेव्हा विडू डब्बाला कळलं, तर त्याने कसा शाक्याचा म्हणजे कापून काढलं, सत्यानाश केलेला आहे शाक्य कुळाचा. ही खूप मोठी कथा आपल्या धम्मपदाच्या मध्ये झालेली आहे. आणि ज्यांनी ऐकली नसेल त्यांनी जरूर ती ऐकावी. आपल्या धम्मसाकाच्या त्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. आणि त्यावेळेस इतिहास, त्यावेळेसचे युद्ध, किती मोठमोठे संकट आलेले आहे, किती म्हणजे फसवण्याचे प्रकार आहे. म्हणजे भारतीय इतिहासाचा म्हणजे खरं जे ज्ञान आहे किंवा नोंदी आहे त्या आपल्याला पाली साहित्यात मिळतात. म्हणून पाली साहित्य एक ऑथेंटिक लिटरेचर आहे, एक भरोशाचं साहित्य आहे, जे भारतीय इतिहासाचा व्यवस्थित मांडणी करते, व्यवस्थित त्यांनी संरक्षण करून ठेवलेलं आहे, ऑथेंटिक आहे. नंतर अनेक म्हणजे संस्कृत किंवा इतर ठिकाणी बरंच काल्पनिक किंवा घुसखोरी झालेली आहे. तो विषय इथे नाहीये. फक्त मला पाली साहित्याचं महत्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला संदर्भ देईल. तर या राजाने पण असा विचार केला की मी दुसऱ्या राजाला जर माझी मुलगी दिली तर माझं राज्य वाढेल, चांगले संबंध राहतील. तर तू सो अमच्चई सद्दिंग संबंधित्वा, मग त्यांनी अमात्यासमोर पहिलाही विचार मांडला होता. आणि त्याच्या डोक्यात दुसरा विचार आला, तर तोही विचार आला त्याला की आता माझ्या भाच्याला मुलगी द्यायची नाही, आपण दुसऱ्या राजाला देऊ. पण आता हे माझी मुलगी आहे आणि भाचा तर हे एवढे म्हणजे क्लोज झालेले आहे, एकमेकाबद्दल आकर्षण झालेलं आहे, तर यांची ताटातूट करणं गरजेचं आहे, यांना दूर ठेवणं गरजेचं आहे. म्हणून उभा पेते विसुम कातुम वट्टती भाग्यनेय अयस्मी निवेसने दितरंग अयस्मी वासेसी. त्यामुळे त्या दोघांची त्यांनी ताटातूट केली. पहिले एकत्र भाषा आणि ते एकत्र शिकले, एकत्र मोठे झाले. पण जेव्हा राजाच्या डोक्यात असा विचार आला, त्यांनी भाच्याला खूप दूर म्हणजे त्याची रवानगी केली आणि मुलीला स्वतःजवळ, म्हणजे मुलीला वेगळ्या ठिकाणी आणि भाच्याला वेगळ्या ठिकाणी ठेवला. ठीक आहे, नेक्स्ट. ते 16 वर्ष उद्देशिक भावंग पत्ता. तेव्हा ते जे आहे ना, हे मुलं लहानपणापासूनच ते एकत्र वाढले, त्यांचं आकर्षण होतं, चांगली मैत्री होती आणि प्रेमही होतं. तर ते जेव्हा 16 वर्षाचे झाले, म्हणजे आता ते काय झालेले, त्यांची ताटातूट झालेली आहे आणि आता ते काय झाले, 16 वर्षाचे झालेले आहे. 16 वर्ष उद्देशिकं भावंग पत्ता. जेव्हा ते 16 वर्षाचे झाले, म्हणजे त्यांना तारुण्याची चाहूल लागली,
तारुण्याची बाधा झाली म्हणू आपण. ते काय झाले, अतिवीय पट्टीबद्ध चित्त आहेसू. त्यामुळं ते लहान असताना तर त्यांना आकर्षण होतच, पण जेव्हा ते तरुण झाले तर त्यांना अति त्यांचं चित्त एकमेकांमध्ये अडकलं, एकमेकांमध्ये खूप जास्त आकर्षण वाढलं. खूप सुंदर शब्द आलेले, अतिवीय पट्टीबद्ध चित्ता आहेसू. ठीक आहे. राजकुमार केन, आता राजकुमार इथे जो आहे ना तो भाचा आहे. ठीक आहे. राजकुमार केन नु खो उपायन मातुल देतर राजगेहा नेहार पेतून सक्का भवया ती चिंतेतो. आता हा राजकुमार जो आहे 16 वर्षाचा झालेला आहे, तरुण झालेला आहे, आणि तो विचार करायला लागला की मातुल देतर, लक्षात ठेवा शब्द मातुल बरेच वेळा आलेला आहे. मातुल म्हणजे मामा. ठीक आहे. आणि मामाची मुलगी देतरंग. ठीक आहे. आताही आपल्याकडे म्हणजे मामाची मुलगी शी लग्न केल्या जात आहे, आणि म्हणजे तो सख्खा मामा नसला तरी त्याला पुढे मामाच म्हटलं जात आहे. तर एवढं म्हणजे आपल्याकडे ती रिलेशनशिप म्हणजे प्रसिद्ध आहे आताच्या युगात पण. आणि ही म्हणजे आपण अतीत कथा आहे, म्हणजे हजारो लाखो वर्षापासून ती परंपरा आहे. बहीण भावाचं जे नातं आहे ना, तर आपलेच मुलं एकमेकाला द्यायची ही परंपरा जी आहे आपल्याला दिसून येते. आणि हा पण जातकामधून अभ्यास करण्याचा विषय आहे. तर हा विचार करायला लागला की माझ्या मामाकडून या माझ्या म्हणजे माझ्या प्रेयसी किंवा होणारी बायको समजा, तिला कसं मी त्याच्या तावडीतून नेहरा पेतून म्हणजे बाहेर कसं काढू, असा तो विचार करायला लागला. ती चिंतेतो असा विचार करत अथ एको उपायोक्ती. मग त्याला एक उपाय मिळाला. काय उपाय मिळाला? महा इखीन इख निकम पक्को सापेत्वा. हा एक नवीन शब्द आलेला आहे. इख निकम, इख निकम. ठीक आहे. आणि महा म्हणजे मोठी. मोठी म्हणजे खूप प्रसिद्ध त्यावेळेसची एक स्त्री जी आहे, इख्खी आहे ना, इख निकम आहे. तर एका स्त्रीला जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की महा इख्खनिकम म्हणजे जी म्हणजे भूतबाधा उतरवते किंवा असं काही करणे, जादू टोना किंवा काही अशु अघोरी उपाय कोणी केलं करणारी असते. त्यातून ती सुटका करणारी असते, म्हणजे रेमेडियल ऍक्शन घेणारी ती असते, अशी ती कॅरेक्टर आहे. आणि तो त्या तिच्याकडे गेला, तिला बोलवलं त्याने, पक्को सापेत्वा, त्याला बोलवून तसा सहस भंडिकं दत्वा. तिला आहे ना अनेक म्हणजे लालूच दिली, म्हणजे पैसे दिले, काही जे गोष्टी द्यायच्या ना, सहस्र भंडिकं आहे ना, 1000 कहापणा आणि इतर गोष्टी देऊन की मया कथपंती गुत्ते. तेव्हा तिने विचारलं की माझ्याकडून तुला काय, कशासाठी देतो तू, कशासाठी मला हे दिलेलं आहे, काय करायचंय तुला, ती गुत्ते असं म्हटल्यावर तो म्हणतो अम्म तई करून ती या अनिफंती नामंग नथी. तर ती एवढी प्रसिद्ध आहे. तर हा राजकुमार किंवा भाचा असं म्हणतो की अम्म तुझ्या हातून असं कधीच घडलेलं नाही की ते निष्फळ झालेलं आहे. म्हणजे तुझं प्रत्येक जे काम असतं ना ते फलदायीच असतंय, निफल कधीच नसतंय. म्हणून तो शब्द वापरलेला आहे अनिफती नामंग नथी. तुझ्याकडून असं निष्फळ झालेलं असं एकही काम नाही हे. किंची देव कारणम वत्वा. मग ती म्हणजे असं का म्हणतो तू, तर ते असं विचारल्यावर तो म्हणाला यथा मम मातुलो राजं धीतरन अंतो गेहा नेरा पेती तथा करोहा ती आह. तू कसंही करू नये ना, माझी जी मामाची मुलगी आहे तिला राजाच्या ताब्यातून बाहेर काढून माझ्याजवळ पोहोचव, असं तो भाचा त्या निकाला विनंती करतो किंवा एक सुपारी देतो असं म्हणतो. तर ती म्हणते साधू स्वामी अहंग राजानं उपसंकमित्वा. आता ती तिचा प्लॅन सांगते राजाला, या भाच्याला. ती म्हणते ठीक आहे स्वामी, मी करते तसं. अहंग राजानं उपसंकमित्वा एवं वखामी. तेव्हा मी राजाजवळ जाऊन असं म्हणेल, देव हे राजा राजदिताय उपरी काळकन्नी अथी. ही जी तुझी म्हणजे मुलगी आहे, जी राजकुमारी आहे ना, तिच्यावर बाधा झालेली आहे. ठीक आहे ना, करणी भूत भूत वगैरे जे आहे ना, छेटकी ती झालेली आहे.
एत्तकं कालं निवत्तित्वा ओलोकेंतोपी नथी. मी इतक्या दिवस तिच्याकडे लक्षच दिलं नाही या दृष्टिकोनातून. तिची तब्येत वगैरे मी म्हणजे या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलंच नाही. अहं राजदितरं, तेव्हा हे राजा, अहं राजदितरं असुक दिवसे नाम, मी एक दिवस या राजदीताला म्हणजे राजकुमारीला असुक दिवसे एका विशिष्ट दिवशी रथन आरोपितो, रथ तयार करून बहु आयुध हत्ते पुरुषे, बहु म्हणजे अनेक, आयुध म्हणजे आयुध म्हणजे शस्त्र, हत्ते पुरुषे म्हणजे अनेक पुरुष हातात हत्यार घेऊन, आदाय घेऊन, महंतेन परिवारेन सुसानं गत्वा, मंडल पीठिकाय हिट्टा मंचे मत मनुष्य निपजापेत्वा उपरी मंचे राजदितरं ठपेत्वा गंध उदकन घटान अठ्ठ रक्त सतेन नापेत्वा काळकन्नी पवाहे सामिती वत्वा राजदितरं सुसानं नेसन. तर हे वाक्य जे आहे ना, मी तुम्हाला थोडस आधी त्याचं मराठीत सांगतो. तर ही काय सांगते या भाच्याला की मी राजाला असं असं सांगेल. काय सांगेल की मी राजाला असं सांगेल की तुझी जी मुलगी आहे ना, तिच्यावर काळकन्नीची बाधा झालेली आहे, म्हणजे प्रेतिनीची बाधा झालेली आहे. आणि तिला मी इतके दिवस लक्षच दिलं नाही, पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे. तर मी काय करते, या राजकुमारीला रथामध्ये बसवीन आणि अनेक सैनिक शस्त्र घेऊन तिला घेऊन जातील, तिच्या सोबत मी पण जाईल. आणि तिला मी काय करेन, स्मशानात नेईन. स्मशानात एक प्रथा पण लक्षात ठेवण्यासाठी मी सविस्तर तुम्हाला सांगत आहे. तर ती प्रथा अशी आहे की तिथं एक प्रेत असेल. स्मशानभूमीमध्ये अनेक प्रेत असतात, काही डेड बॉडीज असतात. तुम्हाला माहित आहे ना की मग नावाचं जे स्मशान आहे तिथं डेड बॉडी अशाच टाकलेल्या असतात. आणि मग ते जनावर येऊन पक्षी खाऊन, किडे मकोडे खाऊन ती मांस खातात, हाड खातात. असं असे त्याला आमक नावाचा स्मशान प्रकार दिसतो. काही स्मशानात पुरल्या जात आहे, काही स्मशानात जाळल्या जात आहे. या प्रथा आजही आहे, तशाच त्यावेळेस सुद्धा होत्या. तर अशा आमक स्मशानात मी तुझ्या मुलीला घेऊन जाईल. तिच्या संरक्षणार्थ अनेक म्हणजे शस्त्रधारी सैनिक असतील. आणि मी काय करीन की ते जे प्रेत आहे त्याच्यावर एक खाट ठेवील, एक पलंग ठेवील, त्याच्यावर राणीला आपल्या राजकुमारीला झोपवील. आणि विविध जे सुगंधी द्रव्य आहे, जी काही प्रथा असेल त्यानुसार, ती त्या सुगंधी द्रव्याने म्हणजे ती राणी आहे ना आपली, ती राजकुमारी त्या खाटेवर झोपेल. त्याच्यावर त्या राजकुमारीला त्या सुगंधी द्रव्याने आंघोळ घातल्या जाईल. आणि त्या खाटेखाली जे आहे ना ते प्रेत असेल. आणि ते प्रेतावर ते पाणी पडलं ना, या राणीच्या अंगावरचं सुगंधी पाणी त्या प्रेतावर जर पडलं तर तिला जी बाधा झालेली आहे ती निघून जाईल, असं ती राणी आपली ती महाइख्खनिका त्या राजाला सांगणार असते, असं ती राजकुमाराला सांगते. ठीक आहे. आणि म्हणजे त्यावेळेची प्रथा कशी आहे ते पण आपल्याला या अट्टकथेतून आपल्याला जाणवतंय. मग नंतर ती पुढे काय सांगते, राजधितरं आहे ना, म्हणजे राजाच्या मुलीला ठपेत्वा म्हणजे त्या पलंगावर उपरी मंच आहे ना, वरच्या खाटेवर ठेवून गंध उदक घटानं अठ्ठतर सतेन नापेत्वा म्हणजे आंघोळ घालून काळकन्नी पवाहे सामित्वी एवं वत्वा राजधितरं सुसानं नेसामी, असं सांगून मी त्या राजकुमारीला मी स्मशानात नेईन. त्वं अम्माखं तत्थ, तेव्हा तू अम्माकन तथ दमन दिवस आहे, जेव्हा आम्ही त्या तिथे जाऊ म्हणजे स्मशानात जाऊ त्या दिवशी आम्हीही आमच्या अगोदर पुरेतर एवं म्हणजे आमच्या अगोदरच तू तिथे जाऊन थोकम आहे ना थोडस मरीच चूर्ण आदाय, मरीच चूर्ण जे आहे ना म्हणजे ते सांगितलं मिरची पावडर वगैरे जे आहे ते घेऊन आदाय औद हत्तेही अत्तनो मनुष्यही परिवृत्तो रथं अभिरूय सुसानं गत्वा रथं सुसानद्वारे एक पदेसे ठपेत्वा औद हत्ते मनुष्य सुसान वनं पैसेत्वा स्वयं सुसाने मंडल पीठिकं पसारेत्वा मतको विय पटिकुज्जो वनिपज्य. तर ती काय सांगते की तू पण आपला म्हणजे आता तू पण राजकुमार आहे ना, तो काही असा सिंगल पर्सन नाही आहे.
ही इज ऑल्सो प्रोटेक्टेड. त्याचे पण बरेच सैनिक किंवा बरेच त्याची सिक्युरिटी असणार आहे, त्याला मानणारी किंवा त्याच्यावर श्रद्धा असणारे. तर त्या सगळ्यांना तू तयार ठेव स्मशानाच्या बाहेर. आणि तू काय कर, आम्ही जेव्हा सगळ्या लवाजवण्यासह शस्त्रासह आम्ही तिथे येऊ त्याच्या आधीच तू तिथे पोहोच. आणि तिथे तू की तू प्रेतासारखं तिथे पडून राहा. आणि जवळच तुझी जी तलवार वगैरे जे काय असेल ना त्याला चूर्ण ठेव दे मिरची पावडर असं. आणि तू तू मृत शरीर आहे तुझं असं तिथे जाऊन पडून राहा. आणि मग मी काय करेल, त्याच्या तुझ्या प्रेतावर म्हणजे तुझ्या बॉडीवर मी काय करेल, ती खाट आहे का तो पलंग ठेवील, त्याच्यावर त्या राजकुमारीला ठेवील आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तिचं सुगंधी द्रवाने आंघोळ घालेल. त्यावेळेस काय करायचं पुढे, म्हणजे अजून ही प्लॅन सांगत आहे त्याला पुढे. हा, अहम तत्थ आगंत्वा, तेव्हा मी तिथे येऊन, म्हणजे तू आता झोपलेला आहे प्रेतासारखा, तेव्हा मी तिथे येईन. तव उपरी मंचकं अथरित्वा, तुझ्या अंगावर मी खाट ठेवून आहे ना, त्याच्या खाली तुझी बॉडी असेल. पंचकं अथरित्वा राजधितरंग उत्क्षिपित्वा, राजकुमारीला मी त्याच्यावर झोपून, म्हणजे साया पेसामे, मी त्याला त्याच्यावर झोपवून, त्वं तस्मिखने, जेव्हा मी ते आंघोळ घालायच्या वेळेस त्यावेळेस त्वं तस्मिखने, तू त्यावेळेस खने मरीच चूर्ण नासिकाय पक्षिपित्वा. तर तू काय कर, त्यावेळेस जेव्हा मी राजकुमारीला त्याच्यावर झोपेन त्यावेळेस तू ते चूर्ण जे आहे तू तुझ्या नाकाला लाव, नासिकाय पक्षिपित्वा द्वे तयो वारे खिप्पियासी, आणि तू जोरजोराने शिंक. जेव्हा तू तू तुझ्याजवळच ते ठेव आणि तू स्वतः ते शिंक. ठीक आहे. तया खिपित काले मयंग राज धितर पाया पलाई साम, त्यावेळेस मी काय करीन, अरे हे तर भूत उठलं आहे ना, हे तर प्रेत आहे आणि हे जिवंत झालंय, तर मी काय करेन, राजकुमारीला तिथेच ठेवून पळेल स्वतः. ठीक आहे. अथत्वं राज धितरंग सीसंग नापेत्वा संयमपी सीसंग नाहीत्वा तंग आदाय आत्मनो निवेसन गच्छयासीति. त्यावेळेस तू काय कर, अथत्वं म्हणजे मी पळून जाईल, सगळे लोक पळून जातील, राजकुमारी तिथेच राहील. अथत्वं राज धितरंग सीसंग नापेत्वा, म्हणजे तू राजकुमारीची डोक्यापासून चांगले आंघोळ घालून, संयमपी सीसंग नाहीत्वा, तू स्वतः सुद्धा डोक्यावरून आंघोळ करून, तंग आदाय तिला घेऊन, अत्तनो निवेसन गच्छयासीति, तू आपल्याच्या स्वतःच्या घरात तू जाशील, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी तू जा. सो साधू सुंदर उपाय तो संपत्तीची, असा उपाय त्या महाइखनिकाने त्या राजकुमाराला म्हणजे भाच्याला सांगितलं. आणि भाचा त्यामुळे काय झाला, खुश झाला, खूप सुंदर तो उपाय सांगितला असं त्याने सांगितलं. सा अपि गंत्वा रयो तमथ आरोचेसी, सा, आता मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं होतं, सो म्हणजे तो आणि सा म्हणजे ती. आता इथे ती कोण आहे, तर महाइखनिका. ठीक आहे. सा अपि, ती सुद्धा, गंत्वा रयो, राजाजवळ जाऊन, तमथंग आरोचेसी, त्याला तसं सांगितलं. कसं सांगितलं, की हिला बाधा झालेली आहे, मी असं असं करेन. राजा बी संपत्तीची, राजा सुद्धा तिला त्याने मान्य केलं. ते बघा म्हणजे ही किती पॉवरफुल आहे आणि किती महत्वाचा रोल ती करते. आणि राजा आपल्या राजकुमारीला तिच्या सोबत पाठवतो सैन्यासहित, म्हणजे तिचा राजाचा किती विश्वास होता तिच्यावर ते पण आपल्याला यातून दिसून येतं. राजधेतापि तंग अंतरंग आचिख्खी, तर आता हे काय ना, ठरल्याप्रमाणे हे सगळे लोक निघाले. ठीक आहे. राजकुमारी, ती महाइखनिका आणि सैनिक. राज देताय तंग अंतरंग, त्या प्रवासात म्हणजे स्मशानाकडे जाताना या महाइखनिकानं ना त्या राजकुमारीला सगळं प्रकरण समजून सांगितलं की हा आमचा प्लॅन आहे तुला राजकुमाराशी भेटून देण्याचा. तर आम्ही जेव्हा पळू ना तर तू पळू नको. ठीक आहे. सगळे सैनिकांनी आम्ही पळू घाबरून, मात्र तू तिथेच थांब आणि तू राजकुमार सोबत पळून जा असं ती सांगते. सा अपि संपत्तीची, तिला पण म्हणजे आनंद झाला आणि तिने पण ते कबूल केलं. ठीक आहे. त्या राजकुमारीने. सा निखमन दिवसे,
ठीक आहे. म्हणजे ती निघायच्या दिवशी कुमारस्व संयम दत्वा, तिने त्या कुमाराला, राजकुमाराला मेसेज पाठवला. कुणी? महाइखनिकाने संयम दत्वा, म्हणजे त्याला इशारा दिला किंवा मेसेज दिला. महंतेन परिवारेण सुसानं गच्छन्ति आरक्ष मनुसानं भयजन अथम आह. मग नंतर ही स्मशानाकडे जायला निघाली आणि ठरल्याप्रमाणे राजकुमार तर आधीच तिथे गेलेला आहे आणि प्रेतासारखा पडून राहिलेला आहे. ठीक आहे. ते सगळं ऍज पर प्लॅन चालू आहे त्यांचं. आणि ही काय म्हणते आपल्या सैनिकाला आणि सगळ्या लोकांना, आरक्ष मनुष्यानं भयजन नथंग आह मया राज दिताय म्हणजे ठपित काले इटा म्हणजे मतपुरीसो किप्पीसती. तर ही काय सांगते, मी स्मशानात जाते आणि राणीला, राजकुमारीला असं करणार आहे, तर तुम्ही कोणीही घाबरू नका, लक्षात ठेवा, कोणीही घाबरू नका, असं ती सगळ्याला सांगते सैनिकाला. मया राज दिताय मंचे ठपित काले, जेव्हा मी राजकुमारीला मंचावर ठेवीन, हेट्टा म्हणजे मतपुरीसो खिप्पीसती. जर तू मृत शरीर जे आहे, मृत पुरुष जो आहे, जर तो शिंकला तर तो खिपित्वाचा हेटा म्हणजे निखमित्वा यंग पठम पश्यसती तमेव गयसती अपमता भवेयाती. तर तुम्ही काळजी करू नका वगैरे वगैरे असं सांगितलं त्याने. राजकुमारो पुरे तरंगत्वा उत्तन येणेव तथ निपजे, म्हणजे ठरल्याप्रमाणे राजकुमार त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन झोपला. नेक्स्ट, महाइखनिका राजेतितरं उत्क्षिपित्वा मंडल पिठिक ठानं गच्छन्ति. ठीक आहे. महाइखनिका राजेतितरं उत्क्षिपित्वा, तर या महाइखनिकेने त्या राजकुमारीला घेऊन रथामधून आहे ना, तिथून काढून मंडल पिठिका ठानं गच्छन्ति, आणि ते सांगितलं की मा भाई ती सह्या पेतवा म्हणजे ठपेसी. तर खाली डेड बॉडी आहे, लक्षात ठेवा, स्मशाना. ठीक आहे. आधीच भूताखेताची भीती त्यावेळेसही होती. त्याच्यावर पलंग ठेवणं, मंचक ठेवणं, त्या मंचकावर त्या राजकुमारीला ठेवणं, आणि किती म्हणजे अघोरी उपाय दिसतो ना तो. तस्मिखाने कमीरो मरीच चुन्नंग नासाय पख्खे पित्वा खिपी. त्यावेळेस त्या राजकुमाराने काय केलं, नाकाला ते चूर्ण लावलं आणि जो शिंकला तो. तेना क्षिपित्तम येतेव महाइखनिका राजेतितरं पहाय महारवं रवमाना सबपठं पलाई. त्यावेळेस ऍज पर प्लॅन या महाइखनिकानं तर सगळ्यांना सांगितलं होतं, घाबरू नका, घाबरू नका. ठीक आहे. घाबरू नका म्हणजे घाबरा असंच होतं ते डायरेक्ट. घाबरू नका, घाबरू नका असं म्हटलं. जेव्हा त्या प्रेतानं म्हणजे राजकुमारानं जोऱ्याने शिंकला, तेव्हा सगळ्यात पहिले महाइखनिकाच पळाली. आणि महाइखनिका एवढी पॉवरफुल जर स्त्री पळत असेल तर मग सैनिकाची तर विचारता सोय नाही. आणि त्यामुळे काय झालं की ती जोरजोरानं ओरडली, अरे पळा 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 असं केलं, आणि ती स्वतःच पळायला लागली महाइखनिका. आणि सगळे सैनिक आहे ना, मला तो कॉल पठाय एकोपी ठातून समर्थो नाम होसी. ठीक आहे. गहित आउदानी छट्टेत्वा सप्पे पलायसू. म्हणजे ती एवढं तिने व्यवस्थित प्लॅन केलं होतं आणि एवढ्या जोराने ती ओरडली, अरे पळा, आणि स्वतःच म्हणजे सगळ्यांना सांगायची घाबरू नका, स्वतःच पळाली ना, तर सैनिक तर एवढे घाबरले, सगळे शस्त्र तिथे ठेवून. छट्टेत्व आहे ना, अवधानी छट्टेत्वा सपे पलायसू, सगळे तिथे पळून गेले. कुमारो यथा समंतितं सप्तन कत्वा, म्हणजे त्या कुमाराने ठरल्याप्रमाणे सगळं करून, म्हणजे त्या राणीची राजकुमारीची डोक्यापासून आंघोळ करून, स्वतः पण डोक्यापासून आंघोळ करून, राजदितरं आदाय, त्या राजकुमारीला घेऊन, अप्तनो निवेसन अगमासी, आपल्या स्वतःच्या घरी त्या राजकुमारीला नेलं. म्हणजे जो प्लॅन यांनी केला होता तो प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, किती म्हणजे त्यावेळेस कसं चालायचं आणि कसे प्लॅन फेल किंवा सक्सेसफुल व्हायचे ते आपल्याला दिसतंय. नेक्स्ट, इखनिकं गत्वा. आता हे सगळे पळून गेले, राजकुमारी तिथेच राहिले. ठीक आहे. हे प्रकरण झाल्यावर मग ती राजाकडे गेली आणि इखनिकं गत्वा ते कारणं रयो आरोचेसी. तर तिने सगळं ते प्रकरण सांगितलं. म्हणजे ते हे नाही सांगितलं की मी प्लॅन केला, मी तिथे गेले आणि मग ती प्रेताला शिंक आली, मग आम्ही सगळे घाबरलो
आणि राजकुमारी तिथेच राहिली. पण तिथं एक राजकुमार होता, त्याने तिला नेलं, आपल्या घरी नेलं. राजा पकती यापी सा मया तस्स एव वथाय पुठा पायासे छड्डी तस्सपी विय जातंती संपत्ती जीव अपर भागे भगिने अस रज्जंग दत्वा भीतरंग महादेवी कारेसी. तर राजा म्हणजे काय, त्या भाच्याच्या विरोधात नव्हता, ठीक आहे ना. पण त्याचा पहिले तर त्याची इच्छा होतीच भाच्याला देण्याची, पण नंतर त्याचा विचार बदलला काही वेगळ्या कारणासाठी, राजकीय कारणासाठी. त्याने आपली मुलगी भाच्याला न देण्याचं जे ठरवलं होतं ते पुढे त्याने कॅन्सल केलं. म्हणजे भाच्याला देण्याचं जे निर्णय मागे घेतला. पण आता काय झालं की भाच्याने राणीला जेव्हा नेलं, हे सगळं प्रकरण झाल्यावर राजा म्हणे ठीक आहे, मला त्याला द्यायची इच्छा होतीच, पण मी दुसरा विचार केला म्हणून त्यांना नाही केलं. मग त्या राजकुमाराला काय केलं, अपर भागे नंतर भागिनीयस म्हणजे त्या भाच्याला राज्यं दत्वा आपलं राज्य दिलं. धीतरंग महादेवी कारेसी आणि आपल्या मुलीला काय केलं, राणी केलं. ठीक आहे. सो ताय सत्ती समगवास वसमानो धम्मेनं राज्यं कारेसी. तर हा भाचा जो आहे ना राजकुमार, तेव्हापासून काय करत होता, धम्मेनं राज्यं कारेसी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. आपल्याला धार्मिक राजा आणि अधार्मिक राजा याच्याबद्दल अनेक प्रसंग आपल्याला जातकथामध्ये किंवा पाली साहित्यात मिळतात. आणि धार्मिक राजा कसा असतो, तो कसा प्रजेला सांभाळून घेतो, अधार्मिक राजा असल्यावर तो प्रजेला कसा म्हणजे त्रास देतो, प्रजेचे कसे हाल होतात, याचे इतके सुंदर वर्णन आपल्याला पाली साहित्यात दिसतात. आणि इट इज मॅटर ऑफ रिसर्च. तुम्ही त्याच्यावर PhD करू शकता किंवा अनेक पुस्तकं लिहू शकता. धार्मिक राजा काय असतो, अधार्मिक राजा काय असतो, असे अनेक कथा या आधी येऊन गेलेल्या आहेत. आणि त्यातलंच एक याच्यात ते वाक्य आलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हायलाइट करत आहे की धम्मेनं राज्यं करेसी. ठीक आहे. सो अपि असी लखन पाठको तसेव उपठाको अहोसी. तर आपण आता जे बघितलं होतं की नाही अतीत कथामध्ये, एक राजा होता, त्याचा जो एक ब्राह्मण जो पंडित होता, तो तलवारीचा तज्ञ होता आणि तो पैसे घेऊन तलवार कोणती शुभ अशुभ लक्षणवाली आहे, आणि एका लोहाराने मग या भ्रष्टाचारी ब्राह्मणाला मिरची पूड लावल्यामुळे काय झालं, त्याचं नाक कापलं होतं. म्हणजे पशुपन्नामध्ये जी कथा होती तर होतीच होती, ती वेगळीच होती. पण ही घटना अतीत कथामध्ये झाली होती. तर तोच ब्राह्मण जो आहे नाही का, आपण सुरुवातीला बघितलं की त्या ब्राह्मणानं मग लाखेनं म्हणजे लाख म्हणजे त्यावेळेस जे काही द्रव्य असेल किंवा वॅक्स आहे ना, लाखेला वॅक्स म्हणतात, ते त्यावेळेस जे काही काय म्हणतो वैद्यकीय जे काही उपचार असतील त्यानुसार त्याने ते नाक असं लावलेलं होतं, है की नाही. आता बऱ्याच वेळा दात काढता येतो, लावता येतो ना, तसंच ते नाकाचा प्रकार असेल. तर तो जो ब्राह्मण जो आहे तो आता सुद्धा राजाने ठेवलंच होतं त्याला उपठाक म्हणून तलवारीचं हे करायला. तर आता हा राजकुमार जो आहे तो राजा झाला, तेव्हा सुद्धा तो जो ब्राह्मण आहे तो आपली जी सेवा आहे तो कंटिन्युअस देत होता, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. सो आपी असं असे लखन पाठको तसेव उपठाक अहोसी. तसं एक दिवस, तेव्हा एक दिवस राज उपठानक आगत्वा, तेव्हा राजाच्या सेवेला येऊन पटी सूर्यं ठत्वा उपठ्ठ हंतस लाखा विली पटी नासिका भूमियं पती. तर एकदा तो जो ब्राह्मण आहे ज्यानं म्हणजे नकली नाक लावलेलं होतं असं म्हणू आपण, तो एकदा आहे ना असं वर बघत होता आणि त्याला काय झालं, शिंक आली. कोणाला, त्या ब्राह्मणाला. तर ते शिंक आल्यामुळे काय झालं की त्याचं जे तुटलेलं जे नाक होतं ते खाली पडलं. आता हे जे नाक तुटलं होतं हे राजाच्या दरम्यान झालेलं होतं आणि बऱ्याच लोकांना ते माहितही नसेल आणि राजकुमाराला माहित नाही असं त्याला वाटलं असेल. आणि त्यामुळं काय झालं, आणि त्यावेळेस अनेक दुसरे पण लोक असतील त्यावेळेस उपस्थित, तर त्याचं नाक खाली पडल्यामुळं, ते नकली नाक खाली पडल्यामुळं ना, भूमियंपती आहे ना, भूमीवर पडल्यामुळं त्याला खूप अपमान वाटला. कोणाला, त्या ब्राह्मणाला, की मी नकली नाक लावलेलं आहे. सो लज्जाय
अधोमुखो अट्ठासी. तो आपला तुटलेलं नाक खाली पडल्यामुळे काय झालं की त्याला खूप अपमान वाटला आणि तो खाली बघायला लागला. अथनंग राजा परिहसंतो. तेव्हा हा राजकुमार आहे ना, आता राजा झालेला आहे भाचा, तो हसायला लागला. ठीक आहे, है ना. आणि काय म्हणतो, आचार्य म्हणजे हे आचार्य, मा चिंतयित, तू चिंता करू नको. क्षिपितं नाम एकस कल्याणं होती एकस पापकं. आता आपण आलो मेन गोष्टीवर. या कथेचा जो मेसेज येतोय ना, तो आता येतोय. क्षिपित नामं एकस कल्याणं एकस पापन पापकं. म्हणजे हे शिंक येणं एकासाठी लाभदायक आहे तर दुसऱ्यासाठी अलाभदायक आहे, नाश. कसं आता इथे राजपुत्राला शिंक आली ना, आणि त्याला ती राणी मिळाली म्हणजे राजकुमारी मिळाली. शिंक आल्यामुळे त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला. मात्र याला शिंक आल्यामुळे याचं नाकच कापला गेलं होतं, है की नाही. तर शिंक येणं जे आहे ते एकासाठी काय आहे, कल्याणकारक आहे, आणि एकासाठी काय आहे, पापकारक म्हणजे नुकसानकारक आहे. तुम्हीही क्षिपितेनं नासिका छिद्दीत. तुला शिंक आल्यामुळे तुझं नाक तुटलं. मयंपण क्षिपंता, मला शिंक आल्या, मात्र मला शिंक आल्यामुळे मातुल देतवा, मला मामाची मुलगी मिळून राज्यं पापुनिमाती वत्वा इमान गाथ आह. मला मामाची मुलगी, शिंक आल्यामुळे मामाची मुलगी मिळून मला राज्याचा लाभ झाला असं म्हणून ती गाथा म्हटलेली आहे. तर ही 126 नंबरची कथा आणि 126 नंबरची गाथा आहे, आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, जी कधीही विसरू नका. तथव एकच कल्याण, म्हणजे ते जी गोष्ट एकाला कल्याणकारक असू शकते तर दुसऱ्याला ती अकल्याणकारक असू शकते, पापक असू शकते. तस्मा सपंग न कल्याण सपंग वापी न पापकंती. तर एखादी गोष्ट सगळ्यांसाठी पापकारक असते किंवा सगळ्यांसाठी कल्याणकारक असते असं नसते. महत्वाचा मेसेज आहे, लक्षात ठेवा. एक गोष्ट एकासाठी पापकारक असली तर ती दुसऱ्यासाठी पापकारक असेलच असं नाहीये, ती दुसऱ्यासाठी शुभ सुद्धा असू शकते. हा महत्वाचा मेसेज जो आहे तो या अट्टकथेतून आपल्याला मिळालेला आहे. इति सो इमायं गाथायं तं कारणं आहारित्वा दान आदीनी पुण्यानिं कत्वा यथा कम्मं गतो. तर तो जो राजा झालेला म्हणजे राजकुमार राजा झालेला आहे, अशी गाथा म्हटली त्याने की एखादी गोष्ट एकासाठी कल्याणकारक असते, एखाद्यासाठी पापकारक असते, आणि अशी कोणतीही गोष्ट नाही की ती एकासाठी खूप पापकारक आहे किंवा कल्याणकारक आहे. त्या अर्थानं ही गोष्ट त्यांनी सांगितलेली, गाथा त्यांनी सांगितलेली आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की हा राजकुमार जो आहे, हा राजा जो आहे, तो धम्माने राज्य करत होता. आणि नंतर अशी गाथा म्हटल्यावर त्यांनी दान आदीनी पुयानी कथवा, दान आदी धर्म ते करतच होते, आणि आपल्या कर्मानुसार त्यांची गती झाली या राजाची, एवढं त्यांनी सांगितले. कुठे झाली, काय झाली ते त्यांनी सांगितलेलं नाही, तो महत्वाचा विषय नसल्यामुळे. सत्ता, आता या दोन्ही कथेची सांगड बुद्धिस्वत सांगत आहे. सत्ता इमाय देशनाय लोकसमतान कल्याण पापकान अनेकं सीकं भावं पकासेवता जातकं समाधानेसी. आणि मग या दोन्ही कथाची त्यांनी जातकाचं समाधान केलं, त्याची लिंक जोडली. काय आहे, तदा अशी लखन पाठक एव इतरही अशी लखन पाठको. तर त्यावेळेस जो म्हणजे बुद्धाच्या वेळेस ज्या ब्राह्मणाचं नाक कापल्या गेलं होतं, तो त्याच ब्राह्मणाचा नाक अतीत कथेमध्ये सुद्धा कापल्या गेलेला आहे, आणि तोच ब्राह्मण आहे जो आता बुद्धाच्या वेळेस नाक कापलेला ब्राह्मण आहे. आणि अशी भाग्यनीय राजा जो आहे, भाग्यनीय म्हणजे भाचा राजा जो झालेला आहे,
पण अहम एव अंसीति. तर तो भाचा जो होतो तो मी होतो, तो राजा जो आहे तो मी होतो, असं बुद्धाने त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर इथे बोधिसत्व कोण आहे? तर पूर्वजन्मीचा भाचा, नंतर झालेला राजा, आणि त्याने आपल्या खूप पद्धतशीर त्याने आपली जी ज्या मुलीशी त्याला लग्न करायचं होतं, किंवा जी त्याला ती जोडीला जे लग्न करायचं होतं किंवा एकत्र राहायचं होतं, काही कारणामुळे राजाच्या त्याला विरोध झाला, पण त्यांनी एकत्र येण्याचा एक खूप चांगला प्रयोग आपल्याला केलेला इथं दिसतो, जो यशस्वी झाला, आणि पुढे त्याला राजकुमारी पण मिळाली आणि राज्य पण मिळालं. इथे बोधिसत्वाची पहिया पण दिसते, कौशल्य पण दिसते आपल्याला. आणि त्यावेळेस जर याचा विचार केला तर भ्रष्टाचार कसा होता, त्यावेळेस शस्त्र कसे बनवले जायचे, त्याची बोली कशी लावली जायची, अशा अनेक कथा आपल्याला जातकामधून या प्रसंगामधून आपल्याला दिसतात. भ्रष्टाचार कसा चालायचा, चांगल्या लोकांवर कसा अन्याय व्हायचा, ते पण आपल्याला दिसतंय. आणि भूत प्रेत बाधा या गोष्टी पण त्यावेळेस कशा प्रभावी होत्या, आणि त्याच्यावर इलाज करणारे जे लोक होते ते पण कसे होते हे आपल्याला दिसतंय. महाइक्खनिका जी आहे ती किती म्हणजे किती व्यवस्थित प्लॅन करून ती हे करते, म्हणजे त्या राजकुमाराला राजकुमारीशी भेट करून देते. तिचं पण आपल्याला कौशल्य आपल्याला दिसतंय. ती कोण होती पूर्वजन्मी माहिती नाही, त्यात काही माहिती आलेली नाही, पण नक्कीच कोणीतरी असावी. तर अशा ही सुंदर कथा होती. याच्यातला महत्वाचा संदेश असा आहे की शुभ अशुभ गोष्टी ज्या असतात त्या सगळ्यांना सारख्या लागू पडत नाही. तर एखाद्याला एखादा आकडा अशुभ असतो, एखादी गोष्ट अशुभ असते. मांजर आडवे गेले की मी बघितलं की चांगले चांगले लोक आपले म्हणजे पायी जाताना तर थांबतातच, आणि दुसऱ्याला जाऊ द्या असं ते विचार करतात. कार चालवणारे लोक सुद्धा, बाईक चालवणारे लोक सुद्धा मांजर आडवी गेली तर थांबतात. तर ते अशा अनेक अशुभ गोष्टी ज्या समाजात असतात त्या ते त्यांची धारणा आहे. शुभ अशुभ तसं काही नसतंय. याच्या आधी पण अनेक कथा येऊन गेलेल्या आहेत, आणि याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे की एक म्हणजे ती कथा आली का नाही लक्षात नाही माझ्या, पण म्हणजे बुद्ध जेव्हा खूप विचार करतात ना, सकाळी ध्यान करतात की कोण आपल्या धम्माच्या जाळात येणार आहे, कोणाला धम्म लाभ होऊ शकतो. आणि आपण ते एक प्रकरण मध्ये असं आहे की म्हणजे एक ब्राह्मण जोडी जी असते, त्यांच्या घरातले कपडे उंदराने करतडलेले असतात, आणि नंतर मग उंदराने कुरतडलेले जे वस्त्र जे असतात ते घरात ठेवायचे नसतात, त्यामुळे दारिद्र्य येत आहे असं तो हे करतो, आणि तो उकरड्यावर फेकायला जातो. तो बुद्ध म्हणतात तुम्ही जर हे फेकणार असाल तर मला द्या. तर तो ब्राह्मण म्हणतो नाही नाही नाही, याच्यामुळे दारिद्र्य येत आहे. तर ते म्हणतात नाही नाही, आम्ही वापरणार ते, आमच्यासाठी हेच शुभ आहे. आणि शुभ अशुभाबद्दल बुद्धाने वेळोवेळी जे अनेक उपदेश दिलेले आहेत त्यातली ती कथा होती. आजची पण ती कथा तशीच आहे की सर्वमान्य जे समाजात जे असतंय त्याचा तुम्हाला बुद्धाने गाथेच सांगितलेलं आहे की एकासाठी शुभ असेल तर दुसऱ्यासाठी शुभ असेलच असं नाही, म्हणजे ते सुटेबल असेलच असं नाही आहे. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की ही सगळ्यांसाठी शुभ आहे आणि ही सगळ्यांसाठी अशुभ आहे. तर असं अंधश्रद्धा विरोधी ही कथा आहे, गमतीशीर पण आहे, कौशल्य पण आहे. याच्यातून अनेक संदर्भ तुम्हाला जे काढता येतात ते तुम्ही काढू शकता. पण ही कथा छोटीशी होती, तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप आभार. धम्म साकच्याचे खूप खूप आभार. पीपीटी बनवणारे, वंदना घेणारे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांना खूप नेता, सगळ्यांचं मंगल हो, मंगल हो, मंगल हो. धन्यवाद सर, खूपच सुंदर कथा सांगितली. आणि एक मला असं वाटते की बोधिसत्वांच्या त्या कथेमध्ये म्हणजे मामांची मुलगी करण्याची पद्धत, लग्न करण्याची पद्धत किंवा तिथनंच आली. जसं भगवान गौतम बुद्धाने पण यशोधराची मामाच्या मुलीशी लग्न केलं, तर हे जी आजही प्रथा चालू हे तिथनंच आलेली असावी. आणि खूप सुंदर सांगितलं सर. आणि कोणाला याला धरून अनुषंगाने प्रश्न विचारायचे असेल जरूर प्रश्न विचारा. आता हा प्रश्न मंचसाठी हा मंच खुला आहे. हॅलो, हा बोला. मॅडम मी वर्धेवरून धनराज ताडे बोलतो. हा बोला. सरांनी फार चांगल्या प्रकारे ही कथा समजून सांगितली, परंतु मला एक प्रश्न होता शेवटचा
की या कथेमध्ये जो भाचा होता ते भगवंत होते आणि ही जी राजकुमारी होती ही मग यशोधरा होती किंवा अजून कोणी होती? नाही नाही, या कथेमध्ये काही दिलं नाही ना, त्यामुळे आपण त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही. म्हणजे बुद्धघोषाने कधी कधी सांगितलेलं आहे किंवा बुद्धाने सांगितलं तर ते कथेच्या शेवटच्या पार्ट मध्ये येतं. महाएखिनिका कोण होती, राजा कोण होता किंवा राजकुमारी कोण होती, तर असे बऱ्याच वेळा अनेक पात्राशी ना ओळख करून दिल्या गेलेली नाही आहे. पण जरुरी नाही की प्रत्येक वेळेस यशोधराच बोधिसत्वाच्या सोबत असेल असं गरजेचं नाही. अनेक म्हणजे उपलवना पण आहे किंवा इतर लोक पण त्यांच्या सोबत होते असं आपल्याला दिसतं. माहित नसल्यामुळे आपण बोलत नाही. बर, ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू. जय भीम, नमो बुद्धाय. हॅलो. हा बोला मॅडम. ज्योती मॅडम बोला. आवाज येतोय ना? हो हो. हे माझा काही प्रश्न नाहीये, फक्त ते साराबद्दल जेव्हा म्हणायचंय असं की म्हणजे आता समजा एखाद्याला यशस्वी व्हायचं आहे तर प्रज्ञा तर खूप आवश्यकच आहे, पण त्याचे म्हणजे ऍक्शन पण महत्वाची आहे, प्लॅनिंग पण महत्वाची आहे. हे सगळं खूप महत्वाचं आहे. सगळं मिळून मग तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आता इथे इव्हेंट सेम आहे म्हणजे शिंकणं, तर त्या एका व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार किंवा परिस्थितीनुसार त्याचं इंटेन्शन जसं आहे तसं त्याला विपाक मिळालेलं दिसतं. आता इथे राजकुमारचं इंटेन्शन चांगलं होतं तर त्याचं नशीब फळफळलं, पण ब्राह्मणाचं इंटेन्शन करप्शनचं होतं तर त्याच्या नशिबी म्हणजे वाईट विपाक आले माझ्या मते. आणि दुसरी गोष्ट इथे पण फसवणूक आहेच थोडीशी, पण इथे पण इंटेन्शन हे खूप महत्वाचं आहे की ब्राह्मण भ्रष्टाचारासाठी लोकांना फसवतोय, पण राजकुमारचं इंटेन्शन चांगलं आहे त्यामुळे त्याचे विपाक चांगले आहेत, म्हणजे त्याचे कर्म थोडेसे चांगले आहेत असं मला वाटतं. तर याच्यावर मला सांगा. हो, ऍक्च्युली ब्राह्मणाचं तर ते कळलंच आपल्याला, तो कसं म्हणजे करप्ट होता आणि त्याला नाक कसं कापला गेलं ते तर आपण बघितलेलंच आहे. आता इथे राजा जो आहे ना, हा राजा भाच्याच्या विरोधात नाही आहे म्हणजे तसा पर्सनली, फक्त तो त्याच्या डोक्यात असते पण मुलीला द्यायचंय त्याला आणि सोबत वाढवलेलं पण आहे. म्हणजे ऍज गुड ऍज त्याला पुत्र नाही म्हणून हा पुत्रासारखाच आहे. कोण भाचा आहे ना, ते पण आपल्याला दिसतंय की राजाला एकुलती एकच मुलगी आहे. म्हणजे असे अनेक प्रसंग आहे की राजाने अनेक राण्या केलेल्या आहेत किंवा एकही राणी असली तर एकच मूल किंवा मुलगा किंवा मुलगी असते, असे पण प्रसंग दिसतात. आणि अनेक पुत्र आहेत असं पण आपल्याला दिसतं. इथे बोधिसत्व जे आहे त्यांनी त्याचं तर त्याच्या मुलीवर प्रेम आहे आणि तिचं पण त्याच्यावर प्रेम आहे फक्त, आणि राजाचा काही कारणामुळे, राजकीय कारणामुळे विरोध आहे आणि म्हणून ते शक्कल लढवतात. आणि राजा तयारच होतो. राजा काही त्या भाच्याला रागावला किंवा युद्ध केलं, त्याला पकडून आणलं असं झालेलं नाही. कारण फक्त फार हलकासा त्याच्या डोक्यात विचार होता की मी दुसऱ्या देऊ का माझी मुलगी, पण एकुलती एक मुलगी आहे आपल्या घरीच दिलेली बरी, असंच विचार त्याच्या डोक्यात प्रबळ दिसतो. आणि व्हेरी नेक्स्ट मोमेंट हे अग्रीड, म्हणजे ठीक आहे, आणि त्याला बोलून राज्य पण दिलं. असं नाही की दोघांचं युद्ध झालं. दोघांचं युद्ध झालं असतं तर आपण समजू शकलो असतो की बोधिसत्व चुकलेलं आहे. फक्त कधी कधी आहे ना, एखादा मॅटर पुश करायला पाहिजे असतं आणि ते त्यांनी पुश केलं. त्यांनी आपली जी राणी आहे म्हणजे राजकुमारी आहे तिला जे मिळवायचं होतं ते मिळवलं आणि पुढे त्यांना राज्य मिळालं. आणि राज्य कसं केलं त्यांनी? धम्माने केलं है ना, दम्मे. आणि त्यांनी गाथा पण सांगितली की ती गाथा तर खूपच सुंदर आहे. तर इथे बोधिसत्व जे आहे त्याने असे वाईट कर्म काही केलेले आपल्याला ते दिसत नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. खूप खूप धन्यवाद मिसाळकर सर. तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असते आणि नेहमीच तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच मिळत राहावं ही सदिच्छा पण करते. धन्यवाद सर्व धम्मसाकतच्या पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि आज 1 वर्ष सुद्धा जातक कथाला झालेला आहे, त्याच्याबद्दलही मी सगळ्या टीमला धन्यवाद करते आणि शुभेच्छा देते.
तसेच धन्यवाद देते मी युवा सर, संजय गानेरे सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांनी यांच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि याशिवाय कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो त्यांच्या अथक परिश्रमामुळे. धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिकांना, यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरण आणण्यासाठी या धम्माच्या मार्गाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करावी. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत सुद्धा शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करावी, जेणेकरून आपल्याला धम्माच्या छायामध्ये कोणतं ज्ञान मिळत आहे ते इतरांपर्यंत आपण पोहोचूया. ते सुद्धा निब्बाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पण सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो या पुन्हात वसुंधरा साक्षर आहोत. शेवटी आपण आपल्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथाने करणार आहोत. नलिनी बागुल मॅडम यांना मी विनंती करेल की धम्मपालन गाथा घ्यावी. नलिनी बागुल. सब पापस्सकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपणम् एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंक्ति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति स वै धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।